यस नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 शेवटचा पेपर आहे आणि शेवटच्या पेपरच्या दरम्यान मित्रांनो आजच इयत्ता 10वीचा भूगोलाचा पेपर फुटलेला आहे आणि 50 पेपर लंपास झालेले आहे। या अनुषंगाने खूप सारी साधक बाधक चर्चा दिवसभर सुरू होती आणि बऱ्याच पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता की उद्याचा पेपर होईल की नाही होईल। तर बोर्डाची जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती आपण त्या अपडेटवरती आपण चर्चा करूयात। जास्त मी वेळ घेणार नाही, फक्त एका मिनिटामध्ये ही बोर्डाकडून आलेली महत्त्वाची अपडेट जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। परंतु ती शेअर करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, एक महत्त्वाची जी बातमी होती, बातमी जर आपण पाहिली या ठिकाणी तर बातमी काय होती तर इथे आपल्याला दिले बघा। ही बातमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सांगोल्यात 10वीचा भूगोलाचा जो पेपर आहे तो फुटलेला आहे आणि जवळपास 50 पेपर जे आहे ते चोरीला गेल्याची घटना आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण ऐकतो आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज चॅनलमधून, व्हॉट्सअपवरतो आपल्याला ही माहिती मिळाली की बाबा सांगोल्यामध्ये जवळपास 50 पेपर फुटलेले आहेत। आता हे 50 पेपर फुटल्यानंतर मग बोर्डाने नेमकं काय सांगितलेलं बघा। बोर्डाने काय सांगितले, आता बोर्डाकडून जी अपडेट आलेली आहे तर घटनेचा जो अहवाल आहे तो बोर्डाने मागवलेला आहे। आता ही जी काही घटना झाली या घटनेचा अहवाल बोर्डाने मागवलेला आहे, परंतु मुलांसाठी चांगली गोष्ट काय आहे की मात्र पेपर जे आहे तो वेळापत्रकानुसार होणार। आता याच्यामध्ये एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। ही बातमी ऐकताना जो काही बातमी देणारा जो काही बातमीदार होता या ताई, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की जरी या ठिकाणी वेळापत्रकानुसार जरी पेपर होत असले, उद्याचा पेपर तुमच्या वेळापत्रकानुसारच होणार आहे, परंतु जर हे 50 पेपर जे आहे ते चोरीला गेल्यानंतर ते एका गट्ट्यात नाही सापडले, ते जर का फुटलेले अवस्थेमध्ये सापडले, वेगवेगळ्या ठिकाणी सापडले, तर या सुद्धा शक्यता आहे की त्या गट्ट्यामध्ये जे काही वृत्तपत्र आलेले आहेत, सॉरी जे पेपर आहेत त्या पेपरचे काही मुलांनी फोटो काढलेले असू शकतात, झेरॉक्स काढलेले असू शकतात आणि जर या पद्धतीने कॉपीचं प्रकरण जर झालेलं असेल तर त्याची जबाबदारी बोर्ड घेईल का, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी या बातमीदाराताईंनी उपस्थित केलेला होता। तर हा प्रश्न बोर्डावरती उपस्थित राहीलच या ठिकाणी, कारण या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे खूप सारी कॉपीची प्रकरणं आपल्या समोर आली आणि ही सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे की 50 पेपर जे आहे ते लंपास झाले। पण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे की उद्या जो आपला पेपर आहे तो वेळापत्रकानुसार होणार आहे। ज्यामुळे ज्या मुलांनी मेहनत केलेली आहे, चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की उद्याचा पेपर जो आहे तो आपला वेळेमध्ये होणार आहे। तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात। चला सगळ्यांनी अभ्यास करा आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की उद्या सकाळी 6 वाजता सकाळी 6 वाजता मी लाईव्ह घेणार आहे। इम्पॉर्टंट म्हणजे आपले जे भूगोलाच्या पेपरच्या अनुषंगाने जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याच्यावरती उद्या सकाळी आपलं 6 वाजता लाईव्ह लेक्चर होईल। इम्पॉर्टंट प्रश्नच आपण बघणार आहोत, 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत, त्यामधले प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे आणि त्याचबरोबर आणखी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आज सुद्धा अभ्यास करा आणि उद्या सकाळी 6 वाजता लाईव्ह लेक्चरला मित्रांनो नक्कीच तुम्ही हजर व्हा। त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल। आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा आणि ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा उद्याची परीक्षेची तयारी करावी लागेल आणि त्यांच्या लक्षात येईल की बाबा उद्या पेपर होणार आहे। उद्या अभ्यास करा, चांगला पेपर लिहा। सगळ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा। बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना।